जय सद्गुरू. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात भय नावाचा गुणधर्म हा राहतोच. पण हा भय आणि जो भय तुमच्या मनात निर्माण झालाय त्याला तुमच्या मनातून बाहेर टाकायचं तर टाकायचं कसं? त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या. तुमचा असलेला शत्रू हा तुमचं जितकं नुकसान नाही करू शकत त्याच्यापेक्षा खूप अधिक तुमचं नुकसान करू शकतो तुमच्या मनात असलेलं तुमचं भय. तुमचा शत्रू तुमच्या विरुद्ध फक्त योजना करू शकतो. तो समयचा स्वामी नाही, जो त्या समयला कसं ना कसं तुमच्या विपरीत वापरू शकेल. तो तुमच्या विरुद्ध योजना तयार करू शकतो आणि कदाचित त्या योजनेचं उत्तरही तुमच्याजवळ असू शकेल. पण तुमच्या मनात असलेलं भय जी विपत्ती तयार करेल त्याचं उत्तर तुमच्याकडे नाही राहणार. मग हे भय स्वतःच्या मनातून दूर करावे तर करावे कसे? तर या भयाला दूर करण्याचे मार्ग आहेत प्रयत्न. कोणतीही गोष्ट जी तुम्ही करायला घाबरतात तिच्यातून तुमचं जे भय उत्पन्न होतं ते तुम्हाला विनाशाकडे घेऊन जातं. मग त्या गोष्टीला जाऊ द्या. याला आपण एका उदाहरणावरून घेऊ. विपत्तीच्या वेळेस तुमच्या मनामध्ये व तुमच्या हृदयात तयार झालेला भय हा तुम्हाला जास्त हानिकारक ठरू शकतो. मग या भयापासून दूर जाण्याचा मार्ग कोणता? या भयाला तुमच्या मनातून दूर करण्याचा मार्ग कोणता? तर यातून एकच मार्ग आहे, तुमचा विश्वास व तुमचे प्रयत्न. तुमचे प्रयत्न व तुमचा विश्वास जितका दृढ असेल तेवढंच तुमचं भय कमी होईल. आणि भय कमी झालं म्हणजे त्याचा होणारा विलुप्तवास हा तुमच्या मनातून कमी होईल आणि तो तुम्हाला एक प्रखर निर्णय घेण्यामध्ये आक्षेप ठरेल आणि तिथून तुमची सफलतेची बाजू मोकळी होणार, आणि जे की महत्त्वाचं आहे. म्हणून भयाला तुमच्या आयुष्यातून दूर करा, तुमच्या मनातून दूर करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. मित्रहो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आशयासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.